मिरची कशी मम्मी हे कट केली आहे उभी अशी ती कट करायची 4 भाग केले जाईल. अच्छा म्हणजे स्ट्रेट असं कट करायचं आणि 2 भाग आणि ते बिया काढलेत ना बाबांनी. आता काय हे तेल टाकते याच्यात. हे काय 3 पळी तेल. हे सगळेच हे बिया काढून असे 4 भाग करून ते बिया पण काढले. बिया नाही काढले ते तरी चालेल ना. अच्छा. आणि तुम्ही हे गावी काय करायचं ग मम्मी? ते अशीच कट करायची ना फोडणीला टाकायची. फोडणीचे ते मिरच्या ना फोडणीचे जेवणासाठी. हे त्याच्यामध्ये काय काय हे असायचं? मोहरी टाकायची, हळद, हिंग, मीठ आणि झालं ते हे फोडणीचे हे मिरच्या. वरून तेल टाकायचं. हे मम्मी हे मिरची हे कमी पडले ना थोडेसे. हे काय टाकते मोहरी, त्याच्यानंतर काय हिंग. गरमच टाकायचं. हे काय करते हे मिरची टाकते असे म्हणजे ते तळून हे घेते का मिरची? म्हणजे ही काय हे साधारण अशी हे तळणार का तू? हे मम्मी हे 2-4 हे मिनटं हे शिजवणार ना. आता काय टाकते हळद. आता काय मीठ 1 चम्मच. आता काय हे लिंबाचं पाणी. असं पण मम्मी हे खाऊ शकतो ना ही मिरची अशी फ्राय करून. एकच लिंबू ना मम्मी? जास्त शिजवायला. हां वेळेवर पाहिजे तर अशी तव्यावरती वगैरे. हे मम्मी हे मिरची हे कट करताना ग्लोव्स वगैरे ना हे घालायला पाहिजे नाही तर हात झोंबतात. आता काय ही मिक्स करते ना. मिक्स केलं ना. आता काय करते झाकण हे ठेवते का 2 मिनटं? 2 मिनटं मग झालं ना. हे काय असं हे मिक्स करते ना आई. 2 मिनटं झाले ना. आणि ते काय आई हे ठेवले तेल गरम केलेलं तेल. तेल गरम केले. अच्छा. आणि आता काय ते थंड करत ना हे ठेवले. पण हे साधारणच हे थंड करायचं ना. नाही थंड होऊन द्यायचं आणि मग वरून टाकायचं. अच्छा. त्याच्या वरती आलं पाहिजे. वरती ना काय आलं पाहिजे हे म्हणजे ते हे बॅक्टेरिया वगैरे नाही येत. जेवढं हे लोणचं आहे ते त्याच्या हे वरती तेल आलं पाहिजे. पाण्याचा हात अजिबात नाही लावायचा. नाहीतर हे होतं ना बुरशी वगैरे येते. हे तेल आहे ना आई हे गरम केलेलं. आता ते थंड करत ठेवलंय. टाकायची. ही काय आई मोहरीची डाळ आहे ना. आता ही टाकते याच्यात. हे जास्त टाकायची का आई? जशी लागेल तशी. यांनीच मम्मी ती मेन येते ना चव मम्मी. आणि हे मला ते हे चपाती सोबत मम्मी काय आवडते. हे ठेपला चपाती एकदम हे टेस्टी लागते. मेथी दाणे मिरचीची डाळ चांगली हे लागते. हे बघ ही पूर्ण मम्मी हे जिरली ना ही डाळ मोहरीची डाळ. झाला तर गॅस केला ना बंद. आता हे काय करायचं आई? गार करायचं. हे थंड करायचं ना आणि मग ते बरणीमध्ये हे तेल काय ओतायचं ना मम्मी. मग झालं ना आपलं हे लोणचं. झाले ना मम्मी हे 2 तास थंड झालं. आता काय हे भरणार आहे ना या बरणीत काचेच्या. आता काय हे तेल हे टाकायचं ना वरपर्यंत ते पाहिजे तेल म्हणजे ते बॅक्टेरिया नाही काय जात. मम्मी ही आरामशीर 1 ते 2 महिने ही टिकणार ना लोणचं आपलं. हे मुरत हे किती दिवस आहे ठेवायचं म्हणजे तेलामध्ये मुरत? 2-3 दिवस. 2-3 हे दिवस मग ते खायला तयार ना. हे काय मिक्स करते ना आई चमच्याने जरा तेल वगैरे. हे झालं ना आई आपलं हे मिरचीचं हे लोणचं तयार. डाळ ना ती तेलामध्ये.
अच्छा, सुकून म्हणजे हे आता शोषून तुम्ही गेलं असं तेल. हा मोरी डाळ टाकली आहे ना, तर हा. ती 2-3 दिवसात हे हे दिवसांनी काय ती फुगेल ती उद्याच डाळ म्हणजे, हे हा. तेलामध्ये. आणि शोषून मग घेते हा, ती आणि डाळ. हे मम्मी हे असं अर्धा 1 तास ठेवायचं ना ओपन हा. म्हणजे. एकदम आणि थंड नंतर झालं का मग हे बंद, ठेवून ऑलरेडी ते द्यायचं. बंद थंड करायचं. आहे, ते त्याच्यानंतर ते बंद करायचं ना. हे तेल मम्मी मग शोषून काय घेते ते ते. हे दिसणारच नाही ना मग नाही, उद्यापर्यंत. जास्त नाही हा.